वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वाल्मिक कराडच्या बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करणार। बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराड असो किंवा कुणीही आरोपी असो सुटणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। खंडणी आणि देशमुख हत्येतील आरोपी एकच, एक जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, आम्ही राज्य शांत होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित, बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी, 9 डिसेंबर पासून कृष्णा आंधळे फरार। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, सुरेश धस यांचा दावा, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। विष्णू चाटेला जेलमध्ये पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट, चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का, दमानी यांचा सवाल। सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना गाद्या एसी मिळू शकतात, अंजली दमानी यांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, दिलीप वळसे पाटलांची। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, आरोपींना फाशी व्हावी, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। बीड प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड, खंडणीमुळेच हत्येचा गुन्हा, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा, तर सांगलीत सकल मराठा समाजाकडून आज 1 दिवसीय धरणे आंदोलन। उदय सामंत दाओसला शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत, सामंतांना तात्काळ मुंबईला पाठवावं, संजय राऊतांची टीका, तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले, सामंतांचा दावा। दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6,25,457 कोटींचे करार, JSW कंपनी राज्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही दिवस कायम राहण्याची चिन्ह, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू। मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना, सूत्रांची माहिती। कोणत्याही योजनेत 2-5% गैरप्रकार होतच असतात, गैरप्रकार होतो म्हणून योजना बंद करावी या विचाराचा मी नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। यंदा अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील, गतवर्ष निवडणुकीचं असल्यानं काही सवलती दिल्या, पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल, अजित पवारांचं वक्तव्य। पुढचे काही दिवस जनतेला विकासापासून दूर राहावं लागेल, यांनी राज्याला भीक मागायची वेळ आणली आहे, अजित पवारांच्या अर्थसंकल्पावरील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका। बांद्रा पोलिसांकडून सैफ अली खानच्या इमारतीची पाहणी, इमारतीत तैनात पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश। बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढा, मिलिंद देवरा यांची पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। 25 जानेवारीपासून दिल्लीत जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार, भाजपला मतांची चोरी करू देणार नाही, राऊतांच्या भेटीनंतर उत्तम जानकरांची माहिती। रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी, प्रस्ताव मान्य झाल्यास रिक्षाचे भाडे 26 रुपये तर टॅक्सीसाठी 31 रुपये मोजावे लागणार। नागपूर प्रयागराजमधील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी खलिस्तानी संघटनेनं उचलली, खलिस्तानी जिंदाबाद फोर्सनं ईमेल करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। मुंबईत आज 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ, AQI 170 वर।